पहिल्या भागामध्ये आपण दिवसाचा मंदिर परिसर बघितला आहे. आता आपण रात्रीचा भाग बघणार आहोत. नमस्कार, मी राजन लाड, लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज देवदीपवाळी आहे. आता आपण अनसुरेमध्ये आहोत, पंगेरीवाडीमध्ये. मागच्या बाजूला तुम्ही बघाल तर डोंगरावरती श्रीदेव गिरीश्वराचं मंदिर आहे आणि आज श्रीदेव गिरीश्वराच्या मंदिरामध्ये यात्रोत्सव आहे. रात्री भरणारी जत्रा, श्रीदेव गिरीश्वराचं दर्शन, पालखी प्रदक्षिणा हे सर्व आपल्याला दुसऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. श्रीदेव गिरीश्वर यात्रोत्सवाचा पहिला भाग आपण बघितलेला आहे. दुसरा भाग लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. दुसरा भाग आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. या भागातील काही क्षणचित्रे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात. रात्रीचे 9:30 वाजता आहेत. पंगेरी येथून आपण हा व्ह्यू बघतोय आणि आता आपण मंदिराजवळ पोहोचणार आहोत. अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे. अनसुरे येथील प्रसिद्ध डेकोरेटर संदीप वाडेकर यांनी, हे आमचे मित्र आहेत, त्यांनी केलेली विद्युत रोषणाई आपण पाहतात. अतिशय नयनरम्य अशी विद्युत रोषणाई दरवर्षीप्रमाणे त्यांनी विद्युत रोषणाई केली आहे. ही विद्युत रोषणाई पाहत आपण मंदिराकडे जाणार. मंदिरावरती सुद्धा आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई केली आहे. ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. पहिल्या भागामध्ये आपल्याला श्रीदेव गिरीश्वराचं प्रत्यक्ष दर्शन झालं नव्हतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला श्रीदेव गिरीश्वराचं प्रत्यक्ष दर्शन होणार. मी थेट गाभाऱ्यापर्यंत जाऊन तुम्हाला श्रीदेव गिरीश्वराचं दर्शन घडवणार आहे. आपण आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने जर पोहोचू शकला नसाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला श्रीदेव गिरीश्वराचं दर्शन होणार आहे. मी आता यात्रेमध्ये पोहोचलोय. गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. मी थेट तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातोय. आमच्या सोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. रात्रीचे 10 वाजून गेले आहेत. आपण आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अगदी उजव्या बाजूला देवस्थान ट्रस्टचे कार्यालय असतं. त्या ठिकाणी पदाधिकारी बसले असतात. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी सर्वांच्या स्वागतासाठी उपस्थित असतात. सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. येणाऱ्या सर्व भाविकांचं ते स्वागत करत आहे. यथोचित सन्मान देखील केला जातो. आता आपण थेट गाभाऱ्यापर्यंत जाणार आहोत. श्रीदेव गिरीश्वराचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. गर्दी बघताय तुम्ही, मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढायला लागली आहे. ती रांग बघा, खूप मोठी रांग आहे. मंदिराच्या कंपाऊंडच्या बाहेरपर्यंत रांग आलेली आहे. आता आपण आतमध्ये जातोय. माझ्यासोबत राहा. दर्शनासाठी सायंकाळपासूनच मोठी रांग लागली होती. या रांगेतून मी तुम्हाला थेट गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो. त्या ठिकाणी गाराणे सुरू आहेत. गावकर मंडळी सर्व भाविकांची गाराणी देवासमोर मांडतायत. सकाळपासूनच हा गाराण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सकाळी नित्य पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. आता आपण श्रीदेव गिरीश्वराचं दर्शन घेतोय. पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे दर्शन झालं नव्हतं, कारण मी जेव्हा आलो तेव्हा देव सजवण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपल्याला श्रीदेव गिरीश्वराचं दर्शन झालेलं आहे. आपण दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला बाहेरच्या बाजूला देखील घेऊन जाणार आहे. जत्रा किती मोठ्या प्रमाणावर भरली आहे तुम्ही बघू शकता. रात्री 12:30च्या दरम्यान पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. भाविक पालखीचं दर्शन घेत आहेत. तुम्ही बघता, ही चांदीची पालखी आहे. मी पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे एका भाविकाने ही चांदीची पालखी मंदिरासाठी दिली आहे. यापूर्वी या मंदिरामध्ये 2 पालख्या होत्या. 2 पालख्या प्रदक्षिणेसाठी बाहेर निघायच्या. सर्व ग्रामस्थांनी, गावकर मंडळींनी एकत्र येऊन एकच पालखी आता ठेवलेली आहे आणि ती एक पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर निघते. बाहेर आलो आहे आपण. बाहेर बघतोय गर्दी आहे. मोठ्या प्रमाणावर रांग जी आहे ती बाहेरपर्यंत पोहोचलेली आहे. दरवर्षीप्रमाणे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर चाकरमानी देखील गावात पोहोचलेले आहेत. अनसुरे आणि परिसरातील सर्व लोकांसह राजापूर तालुक्यातील इतर भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक या यात्रेसाठी येत असतात. दरवर्षी मोठ्या उत्साहाने संपन्न होणारा यात्रोत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा गर्दी जास्तच दिसते. रात्री 9-9:30 वाजता मी जेव्हा आलो तेव्हा पदाधिकाऱ्यांनी यथोचित सन्मान केला होता, स्वागत केलं होतं, चहासुद्धा दिली होती. आता पुन्हा एकदा चहाचा आस्वाद आपण घेतोय. चहा घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जाणार. त्या ठिकाणी गाराणी सुरू आहेत. हे आमचे मित्र प्रवीण गावकर आहेत. त्याचबरोबर इतर सर्व गावकर मंडळी येणाऱ्या सर्व भाविकांचं, भक्तांचं गाराणं श्रीफळ ठेवून देवासमोर मांडता आहेत. मोठ्या प्रमाणावरती भाविक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव सुरू आहे. थोड्याच वेळात पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर निघणार आहे. तयारी सुरू आहे. या थोड्या वेळाने आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर ही पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर निघणार आहे. दरवर्षी देवदीपवाळीला हा यात्रोत्सव संपन्न होत असतो. मोठ्या प्रमाणावर भाविक या यात्रोत्सवामध्ये सहभागी होत असतात.
देव सजवले जातात. देवाचे चांदीचे मुखवटे आहेत ते वर्षभर लिंगायत बंधूंकडे असतात. लिंगायत बंधूंकडून यात्रोत्सवाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी ते मुखवटे देवळामध्ये आणले जातात. देव सजवले जातात आणि मोठ्या प्रमाणावर हा उत्सव सर्व भाविक मिळून साजरा करत असतात. आपण बघताय अतिशय सुंदर विद्युत रोषणाई. आता ढोलवादन सुरू झालेले आहे. आमचे अणसुरीचे सरपंच रामा कानेरी हे सातत्याने या ढोलपथकाबरोबर दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. याही वर्षी ते आपल्याला पाहायला मिळतील. ढोल पथकाची एक बारी झाली. आता मी आपल्याला पुन्हा एकदा गाभाऱ्यामध्ये घेऊन जातोय. आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर निघणार आहे. या आपण आरतीमध्ये सहभागी होऊया. श्रीदेव गिरेश्वराची पालखी प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडलेली आहे. मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली आहे. पालखीला खांद्या मारण्यासाठी ही सगळी धडपड दिसते आहे. ठरवून दिल्याप्रमाणे प्रत्येक वाडीनुसार ही पालखी प्रदक्षिणा होणार आहे. 5 फेऱ्या होणार आहेत आणि देवस्थान ट्रस्ट आणि सर्वांनी मिळून ठरविल्याप्रमाणे सर्वजण आपल्या वाडीप्रमाणे भाविक ग्रामस्थ या पालखीला खांदा देणार आहेत. पालखी प्रदक्षिणा होणार आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक आपल्या या उत्सवामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. आपणही या पालखी प्रदक्षिणा सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, भाविकांच्या मोठ्या उत्साहात श्रीदेव गिरेश्वर मंदिराचा हा यात्रोत्सव संपन्न होतोय. श्रीदेव गिरेश्वराचा हा यात्रोत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला होता. हा प्रयत्न आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका.
महिला भगिनी आपल्या पदराने देवाचा दरबार झाडतायत. भाविक मोठ्या उत्साहाने पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रदक्षिणा सोहळ्यामध्ये सहभागी झालो आहोत. आपल्या परिसरातील हे देवस्थान सर्वदूर पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स करायला देखील विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.